तर शिरसाट यांची धमकी देणारा एक व्हिडिओ अंबादास दानवेंकडून ट्विट करण्यात आला। शिरसाट यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचा आरोप। उस्मानपुरा मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्याला धमकी देणारा व्हिडिओ दानवेंकडून ट्विट करण्यात आलेला आहे। अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। ज्या व्हिडिओमध्ये धमकी दिली होती तोच नेमका व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केला। शिरसाट यांची धमकी देणारा हा व्हिडिओ। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला संजय शिरसाटांनी धमकी दिली आहे। उस्मानपुरा मतदान केंद्रावरचा हा प्रकार। आपण एकीकडे दृश्यांमध्ये बघतोय संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्याला धमकी देतानाचा तो हाच व्हिडिओ आपण दृश्यांमध्ये बघू शकता। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाईन वरून जोडले गेले आहेत। मोहसिन, नेमकं काय घडलंय? सौरभ, छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा मतदान केंद्रावरील हा सगळा प्रकार आहे आणि अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यात संजय शिरसाट एका कार्यकर्त्याला धमकी देत असल्याचं दावा यात केला जातो आहे। हा व्हिडिओ मध्ये ज्याला धमकी दिली जाते तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे। अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यात संजय शिरसाट यांच्याकडून एका व्यक्तीला धमकी दिल्या जात असल्याचा आरोप होता। आता यावर संजय शिरसाट यांची काय प्रतिक्रिया असणार आहे आणि नेमका हा प्रकार काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झालाय, ज्यात संजय शिरसाट एका व्यक्तीला धमकी देताना पाहायला मिळत आहे। सौरभ, या संदर्भातले मोहसिन अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्याला धमकी देतानाचा हा जो व्हिडिओ आहे व्हायरल झालाय। अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ शूट करून त्यांच्याकडे जो व्हिडिओ आलेला तो ट्विट केलेला आहे। हा शूट झालेला व्हिडिओ अंबादास दानवेंच्या हाती लागलाय। शिरसाटांनी धमकी दिल्याचा आरोप या माध्यमातून होता। उस्मानपुरा मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे जो आपल्याला एकीकडे दृश्यांमध्ये दिसतोय आणि याच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांनी धमकी दिलेली आहे।